पुण्यातून प्रयागराजला थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे। ही विमानसेवा पुण्यातून दिल्ली ते प्रयागराज अशी असणार आहे। 28 फेब्रुवारीपर्यंत हे उड्डाण सुरू असतील। आकाशा एअरलाईनने पुणे, हैदराबाद, बंगळुरू आणि अहमदाबाद मधूनही प्रयागराजसाठी विमानसेवा सुरू केली। भारतीय रेल्वेत सादरी, टॉवेल आणि इतर साहित्याची चोरी वाढल्याने रेल्वे प्रशासनाने नवीन मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत। वर्षभरात 3 लाख टॉवेल, 18,000 बेडशीट चोरांनी लंपास केलेत। तर रेल्वेकडून प्रवाशांना रेल्वेच्या मालमत्तेचा योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आणि प्रवासानंतर साहित्य परत करण्याचा सल्लाही देण्यात आला। बदलापूर नगरपालिकेने सलग 4 दिवस धडक कारवाई करत अनधिकृत हातगाड्या आणि टपऱ्या जमीनदोस्त केल्यात। जेसीबीच्या साहाय्याने जवळपास 60% अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। पालिकेच्या या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत केले जाते। पालघरमध्ये मागील 2 दिवसात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत। या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 15 आणि 16 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे समोर आले। वरळी पोलिसांनी 3 वर्षीय अपहृत मुलीची अवघ्या काही तासांमध्ये सुटका केली आहे। वरळीतून घराच्या अंगणातून मुलीचं एका महिलेनं चॉकलेटचं आमिष दाखवत अपहरण केलं होतं। मुलीच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करताच पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आणि काही तासात मुलीची सुटका केली आहे। शिवसेनेचे पदाधिकारी अशोक ढोडी अपहरण प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली असून अजूनही 5 जण फरार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। अटक असलेल्या 4 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं। दरम्यान त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शिवसेनेने महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आरपीआय आठवले पक्षाला धक्का दिलाय। आरपीआयचे सचिव सुमित वजाळे यांच्यासह शेकडो आरपीआय कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। दिल्लीतील प्रसिद्ध उद्योजक अभिषेक वर्मा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालाय। शिंदेंनी अभिषेक वर्मांची राष्ट्रीय समन्वयकपदी नियुक्ती केली आहे। अभिषेक वर्मा काँग्रेसचे माजी खासदार श्रीकांत वर्मा यांचे पुत्र आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। बोरिवली आणि दहिसरमधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरेंना रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केला। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण पुकारलेल्या मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलंय। सोबतच आता उपोषण नाही तर समोरासमोर लढाई होणार असा इशाराही जरांगेंनी दिलाय। सोबतच मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईत मोर्चा नेण्याचे संकेतही त्यांच्याकडून देण्यात आले। मनोज जरांगेंच्या मागण्यांवर कायद्याच्या चौकटीतील मागण्या मान्य करणार अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तसंच सरकार मराठा समाजाच्या कायम पाठीशी आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। सरकारने जरांगेंच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि या मराठा समाजाला न्याय द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींचे दोन्ही भाऊ आणि आई विविध मागण्यांचं निवेदन घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले होते। यावेळी सोमनाथच्या आईनं मला न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करेल असा गर्भित इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला। रायगडच्या गागोदेमध्ये सत्यशोधक सर्वोदय संघटनेचं आंदोलन सुरू आहे। राज्य सरकारने शिक्षण क्षेत्रात केलेल्या खासगीकरणामुळे 14,000 प्राथमिक शाळा ह्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। या निर्णयाविरोधात संदीप पाटील यांनी उपोषण सुरू केलंय। पुण्यातील पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे पक्षानं महापालिकेच्या विभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढला। भवानी पेठ भागात पाणी प्रश्नावरून अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनं देऊनही तोडगा निघत नसल्यानं शिवसैनिक आक्रमक झाले। अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील वादामुळे पाणी मिळणं अवघड झाले असा स्थानिकांचा आरोप आहे। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेने भव्य मुकमोर्चा आयोजन केलेलं होतं। यावेळी 6 महिन्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी त्याच स्थापनेत रोजगार देण्यात यावा तसंच त्यांचा कार्यकाळ वाढवून देण्यात यावा या मागण्या त्यांनी केल्यात। याशिवाय विद्यावेतनामध्ये वाढ करून द्यावी अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली। पुण्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी मुका आंदोलन केलंय। सरकारच्या असत्य कथन आणि वर्तनाच्या निषेधार्थ त्यांनी हे आंदोलन केलं। काही दिवसांपूर्वी ईव्हीएम मधील घोटाळ्याविरोधात त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं। बदलत्या वातावरणाचा फटका ऊसाच्या गाळपाला बसतोय। गाळप हंगाम अर्ध्यावर आलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत आता 83 लाख टन ऊसाचं गाळप कमी झालंय तर साखरेचं उत्पादनही 108 लाख क्विंटलनं कमी झालंय।